ताई इथे चहा बनवत आहे बघा. एक ग्रीन टी आहे वाटते. ग्रीन टीचे नाही का ताई हे? ग्रीन टी आहे. तसं तर रोजच दाखवतो म्हणा तुम्हाला हे, बट ठीक आहे. तर आजची आपण ब्लॉगची सुरुवात इथूनच सुरू करूया. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहे 39 नाही 40 म्हणजे आजचा 40वा ब्लॉग आहे. दाखवा. कालचे थोडंसं हे मीठ वगैरे टाकून काहीतरी बोलत होतं, तर बोलता बोलता मग असं माहीत पडलं की बाहेर पाऊस येत आहे बघा. अचानक पाऊस सुरू झाला, अचानक. आता तुम्हाला वाटतही नसणार आता ह्या कारवर वगैरे बघा की पावसाचं पाणी दिसतं आहे का नाही. आणि आजच मी प्लॅन करून आलो की गाडी थोडंसं धुवून येतो, कारण कसं राहते की हे इथे बघा थोडंसं चिकट आलेलं आहे. 4-5 महिन्यापासून गाडी धुतलेली नाही आहे किंवा चेन क्लीन केलेलं नाही आहे. तर थोडंसं गाडी एकदा जर धुवून आणलं ना, तर हे बघा हे इथे जे ऑइलिंग वगैरे राहते तर हे पूर्ण एकदाचं क्लीन होऊन जाईल, तर चांगलं होऊन जाईल. हे बघा तर विचार करू आलो एकदा गाडी धुवून वगैरे आणतो बा म्हणून. एकदा गाडी धुवून वगैरे आणला तर कसं क्लीन गाडी राहिली तर चांगलं राहते माझ्या हिशोबाने. तर क्लीनच ठेवायला पाहिजे गाडी, असं म्हणजे खराब नाही ठेवायला पाहिजे कधी. आणि ही पण गाडी आज आम्ही आपला फायनली मोटो ब्लॉगिंग सेटअप झालेला आहे. आणि आता तुम्ही मला बघू शकत असाल. आणि माझ्या ॲक्च्युअलमध्ये माझा माईक हा इथे आतमध्ये लावलेला आहे सध्यासाठी, आणि तुम्हाला दिसू शकते बाकी आपली गाडी आता सुरू झालेली आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे असं आपण बसलं तर आपला प्रॉपर अँगल असा पडतो मला. आता मी जिथे पण जाईन तसा असा अँगल पडेल, कारण आता माझ्या जेवढे पण ट्रिप्स आहे प्लॅन्ड आहे तर मी अशा हिशोबाने रेकॉर्ड करू शकतो. आणि बाकी काही पण राहिलं तर हा 360 डिग्री रोटेटेबल आहे. तर मी काय करेल की मला जर तिकडचं करायचं असलं तर मग मी असा फिरवून टाकीन, किंवा हा चिन माउंट पण आहे तर इथून काढून इथे पण लावू शकतो. तर हा इथून मग तुम्हाला समोरचा पण व्ह्यू दिसेल. तर आता मी कालच याच्यामध्ये थोडंसं इन्व्हेस्ट केलं. तर मी म्हटलं आता जेव्हा पण मी कुठे जातो संध्याकाळी वगैरे, किंवा कुठे इकडे तिकडे फिरण्यात वगैरे आलं, नाईट लाईफ वगैरे झालं बेंगलोरची, तर ते तुम्हाला मी असं दाखवू शकतो. तर बाकी तुम्ही मला एक थोडंसं सांगाल, इन केस जर कोणी बघत असेल तर मला सांगाल की कसं वाटत आहे तुम्हाला आताचा ब्लॉग, म्हणजे हा व्ह्यू कसा वाटत आहे, किंवा माझा आवाज क्लॅरिटीमध्ये येऊन राहिला का नाही ते मला थोडंसं. अच्छा करता ना हो यो बाईक वॉशिंग वगैरे. ठीक है फिर. आता तुम्ही मला सांगा की पूरा डीप क्लीन करवाया था. अच्छा. अंदर से नीचे से पूरा क्लीन करके दिया था. तो उसने 500 लिया था. ऐसे थोड़ा कम है, 300 रुपये रखते हैं. नहीं, मुझे भी वही करवाना है, क्योंकि ऐसा है कि डीजल वॉशिंग भी करवाना है और चेन वगैरह क्लीन वगैरह पूरा, तो वो सब करवाना है मुझे. आणि तुम्ही पण मला सांगा की आवाज बरोबर येत आहे की नाही माझा. मी सध्या तरी आहे ते आतमध्ये टाकलं. आइडिया नहीं मेरे को, चैन क्लीनिंग करते नहीं करते. नहीं करता हूँगा ना, अगर बाइक वॉशिंग करता हूँगा तो वो भी करता हूँगा वो, क्योंकि नहीं तो फिर अगर चेन क्लीनिंग नहीं करेंगे तो क्या मतलब है. वैसे मेरे पास है बोलना किट, कर लूँगा मैं, ऐसा कुछ नहीं. हाँ देख लेंगे. आता जिजू मागून म्हणजे त्यांच्या ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवत आहे. तर मी म्हटलं चला आता घेतलंच आहे तर आता मजा मस्ती नाही करीन हे कॅमेरा घेऊन, आणि बोलायचं कसं आणि काय बोलायचं तुमच्यासोबत, हे सगळ्या गोष्टी मला समजायला थोडासा वेळ लागेल. बट ठीक आहे, होऊन जाईल. आतापर्यंत ब्लॉग झालाच आहे ना, समोर पण होऊन जाईल. गोष्ट सांगितलं आहे 200 रुपये काहीतरी बोलता येते. तर तिथे गाडी लावायला सांगितलं आहे त्यांनी. आता तिथे गाडी वगैरे लावतो मी आणि बघतो त्यांचं कसं वॉकिंग आहे. भाई आपला आता सबस्क्रायबर बनून जाईल. आता बरोबर वॉशिंग वगैरे करायला सांगितलं आहे त्याला मी. पूर्ण चेन क्लिनिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहे, किंवा फ्रंट क्लिनिंग वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याला क्लीन वगैरे करायला सांगितलं आहे मी बरोबर. तर मला वाटते 3-4 महिने झाले असेल मी धुतलं नाही, तर आता धुवून घेईन तर बरोबर होऊन जाईल. बाकी त्या तिथे जिजू पण ब्लॉगिंग बनवत आहे. साफ केलं होतं आता यांनी. आता हा फोम वॉशिंग करू आला आहे. वो पूरा क्लीन हो जाएगा ना फिर. हाँ पूरा हो जाएगा. करो आराम से. आपण इकडे आलेलो आहे. हा इथे माईक लागलेला आहे, तसं तुम्हाला आवाज येऊ शकते. तर इथे यांनी डिझेल क्लिनिंग वगैरे केली होती आता.
पूर्ण डिझेल क्लिनिंग वगैरे केली, तर तिकडे चेंज वगैरे केली, तर तिकडे सगळं. आणि सगळं केल्यानंतर आता तो काय म्हणतो आहे की आता हे क्लीन केल्याच्या नंतर मग परत एकदा चेन लुब्रिकेट वगैरे सगळं करून देईल बोलले. आता बघूया कसं होते साफ वगैरे. मला असं वाटलं पहिले म्हणजे ते बरोबर पाणी वगैरे नाही यूज करते मला असं वाटलं, पण नाही, ते बरोबर पाणी यूज केलं त्यांनी. आणि मेन म्हणजे ते डिझेल होतं, ते मला असं वाटलं खराब पाणी वगैरे आहे, ते डिझेल होतं. ते डिझेल क्लीन केल्याच्या नंतर आता त्यांनी ते पूर्ण वॉशिंग वगैरे केली आहे. तर आता बघूया कसं होते कसं नाही. तर बाकी जीवित तिथे बसल्या जाऊन बसूया. तर हे काय करते आता की थोडा वेळ वाळासाठी ठेवते इथे, तर वाळण वगैरे, आणि मग त्यानंतर पाणीचा स्प्रे मारून देईन, म्हणजे पूर्णच्या पूर्ण पाणी निघालं पाहिजे बा म्हणून. बाकी तर तुम्ही सगळीकडे बघू शकता. इकडे पण काही होतं तर त्यांनी ते साफ करून दिलं, आणि बाकीचं पण केलं. पण असं काही नाही, 200 रुपये काहीतरी घेत आहे, पण ठीक आहे, वर्थ इट आहे, जेव्हाच्या जेव्हा आहे म्हणून. बाकी तुम्ही नारळाचं झाड वगैरे बघू शकता. नाही, हा आमच्या घराच्या मागचा एरिया आहे. चला भाऊ, इथे एक थोडासा इश्यू झालेला आहे. म्हणजे आम्ही गाडी बरोबर उभी करून ठेवली होती, पण जो बॅग घेणारा होता ना त्याची थोडीशी गाडी लागली आमच्या गाडीला वगैरे. तर मी त्यांना ओनरला वगैरे सांगितलं की अशी इश्यू झाली आहे बा म्हणून. असं काही मना नको म्हटलं, पण स्टील एक शब्द आमच्या काम आहे सांगणं. आणि आता पाऊस येऊन राहिला, मेन म्हणजे पाऊस सुरू झालेला आहे. जिजूंना म्हटलं मी थांबतो म्हणून, म्हणजे थांबूया बा म्हणून थोडंसं 10 मिनटं. पण जिजूबाने निघून जाऊ म्हणे लवकरात लवकर, तर चांगलं होऊन जाईल म्हणे. तर आपण माईक आता इथे लावलेला आहे, तर बघून राहिलो कसा आवाज येते, काय येते वगैरे म्हणून. आणि प्रॉपर म्हणजे आता पाऊस पण राहिला, मला थोडीशी भीती पण वाटते. आता कॅमेरा आहे वगैरे, पण असं जसं काही आहे नाही मला तरी वाटतं. कारण मी आता गाडी साफ केली तर विसरलो की आपली गाडीचा ब्रेक थोडासा आता कमी लागन बा म्हणून. हाँ, मैं एकदम से मेरा ध्यान गया. पाऊस लागला. पाऊस लागला बाबा. फोन पण ओला होता है, हे पण ओला होता है. चला पोचून तर जाऊच आता, टेन्शन नाही आहे. तर फोन पण वॉटर रेजिस्टन्स आहे म्हणा, मला एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हा आपला पहिला पावसात ब्लॉग आहे. म्हणजे पाऊस आता एवढं तुम्हाला समजत असेल की नाही ते नाही माहिती मला, बट ठीक आहे. अबे कोई अपना मार रहा है, आपण दुसरी की मार रहा है. पाऊस सुरू झाला आहे बघा, मस्त पाऊस सुरू आहे बाहेर. म्हणजे मी तसा ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे की पाऊस येत आहे बा म्हणून. हा आपला पहिला मोठं ब्लॉगिंग आहे तिथे, की आपण सांगितलं आहे तिथे की पाऊस येते वगैरे. बाकी तुम्ही बाहेरच्या वेदर वगैरे पूर्ण बघू शकता, कारवरच बघू शकता ना. आत्ताच हे मी वॉश वगैरे करून आलो आहे गाडी. तर आता मला वाटतं अजून एकदा मला साफ वगैरे करावं लागेल गाडी. तू होममेड केक, अरे वा. हा एक म्हणजे ब्लॉगच्या मधात कसं डिस्टर्ब करायचं याच्याकडून म्हणजे शिकून घ्या, ठीक आहे. तर तू आता काय टाकत आहे? हे आहे जॅगरी पावडर. अच्छा, जॅगरी पावडर, ओके. म्हणजे साखर नाही याच्यात, फक्त हे जाईल आपलं गूळ. हां हां, तेच त्यांना समजलं ना आता. जॅगरी पावडर म्हटलं समजूनच जात त्यांना. ते एवढं मोठं गूळ टाका लागते? हा, लास्ट टाइम मी थोडा फिक्का बनला होता, तर यावेळेस थोडा जास्त टाकत आहे. अच्छा, म्हणजे तू ऑलरेडी बनवला आहे. अच्छा, ओके.
हे बघा मित्रांनो, सॉरी हे बघा मंडळी, शेवटी आमचा केक वगैरे बनलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. थोडंसं शिजायचं आहे. हो तर कर नाही, आराम नसतो. तर बनलेला आहे. तर मला तेच दाखवायचं तुम्हाला, म्हणजे मला असं काही प्रोसेस वगैरे काही दाखवायची नव्हती की एक्झॅक्टली कसं बनत आहे, का बनत आहे वगैरे. तर मी म्हटलं चला ॲट एंड प्रोसेस दाखवतो एक बनल्यानंतर कसं होत दिसते वगैरे. होममेड आहे, काही नो शुगर आहे, काहीच नाही. जॅगरी वगैरे टाकला आहे त्यांनी, जॅगरी पावडर टाकला आहे आम्ही.